आणि माता भगिनींना सुद्धा सांगेल की दादांचे तुमच्यासाठी काम केलंय त्यांच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार या ठिकाणी टाळ्या दिल्या पाहिजेत. मग यांनी सांगितलं की डॉक्टर हजारे यांनी की 288 आमदारांच्या पुढे बसतात. साप चुकीचं आहे. हे माझ्या माहितीनुसार 70 का 75 आमदाराच्या सभागृहाचे सभापती आणि हे सांगतात मी कायदे बनवतो. हे कायदे बनत नाही. कायदा दादाच्या सभागृहात बनले जातात. म्हणजे विधानसभेत पारित करायला तो ठराव जातो विधान परिषदेत आणि त्यांनी फक्त मास्तर जसा शाळेतले पोरं मोजतो तसं बघायचं. ठरवायच्या बाजून किती मतदान झालं मोजायचंय आणि इकडे नाही झालं तेवढं मोजायचंय. तेवढाच अधिकार आहे. बाकी काही अधिकार नाही. मिरवायचं पद आहे. उडालेले बल्ब ज्याला आपण म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असतील. कुणी पिक्चर मधून आलेला, कुणी नाटकातून आलेला, कुणी क्रिकेट मधून आलेला, कुणी म्हाताऱ्या माणसातून गेलेला, असले सगळे उडालेले बल्ब तिथे. आणि त्यांनी फक्त म्हणायचं खालून असा असा ठराव आलाय, ह्या ठरावाच्या बाजूने तुमचं काय मत आहे, मंजूर का. त्यांनी बोटवर करायचे, हे मोजायचे फक्त 1 2 3 4 5 40 35 झालं आणि उरलेली म्हणायची विरोधात गेली. एवढंच काम आहे. बाकी काही काम नाही. हिवाळी अधिवेशन झालं 7-8 दिवस त्यांचं चालतं. पावसाळी अधिवेशन 7-8 दिवस, उन्हाळी अधिवेशन 7-8 दिवस. सगळे दिवस मोजले तर 30 दिवस काम आहे. किती? 365 दिवसातलं किती दिवस काम आहे? 30 दिवस. 335 दिवस काय काम आहे? ते नुसतं आपलं फिरायचं, लवा जावा मागं पुढं, आले साहेब आणि गेले साहेब. काय साहेब काय सभापती? अरे पंचायत समितीच्या सभापतीचे जे अधिकार आहेत ना ते त्यांना नाहीत. की जनतेने एकदा समजून घ्या. गावगाव जाऊन लोकांना समजून सांगा. अंध भक्तांनी लोकांचे डोके बिघडिलेत. त्यांना सांगा भाऊ हे असलं नाहीये. सूर्यकांत नाण्याने बोंबलं सांगितलंय. योग असलं आहे ते काय नाही खरं. तिथं 10 टाइमला म्हणलं होते ह्यांच्या सभागृहात सगळे ही टाकले ना कार्पेट हिरवे. म्हणलं हिरवे गारी गार आहे म्हणलं. आणि ही कुठल्या सभागृहात म्हणलं लाली लाल दुष्काळात. तसलं सभागृह आहे ते काय नाही खरं. ही बकवासगिरी खालच्या नावाचा धंदा आहे. प्रत्येक मंत्र्याकडे जायचं आणि म्हणायचं माझ्या मतदारसंघात निधी देणार. निवडून जर तुम्ही आला असता, मिनिस्टर झाला असता, तुम्ही लोकांना निधी वाटला असता ना. आज दारोदार काय परिस्थिती. जसे आमदार लोकांना प्रत्येक मंत्र्याकडे जाऊन विनंती करावं लागतं तीच परिस्थिती आहे. मंत्रालयात तुम्ही कधी गेले की नाही मला माहित नाही. सचिव बसलेला असतो डेप्युटी कलेक्टरच्या दर्जाचा 10 बाय 10 सुद्धा कॅबिन नसते. आमदार लोकांना दादांना सुद्धा उभं राहावं लागतं. फक्त हिरवा बिल्ला जर दिसलं ना तर ते सचिव म्हणतो साहेब बसा बसा बसा. तांबड्या बिल्लावाल्याला कोणी विचारित नाही. तिथं छत्याला बिल्ला लिहिलेला असतो हिरवा आणि तांबडा. इतकी वाईट परिस्थिती. म्हणजे आमदाराच्या लेवलपेक्षा सुद्धा खालची तुमची लेवल आहे. व लाल देवा मिरवायचा, सायरन वाजवायचे, घडी गोळा करायचे, काहीतरी फपलायचे. आता परत हे स्वांग पांघरून येणार आहे 2 तारखेपर्यंत. आता जॅकेट काढले काल परवापासून. गाडी जागेवर आली माझं लक्ष येईल. नाही तर जॅकेट 2-3 गोगलन महागन पुढून कमवून काय हानतीत का मारतात काय करतात. जामकडचे लोक आहेत, कर्जचे लोक आहे ना. एवढे कशाची गमंड झाली. एवढं काय आकड आहे तुम्हाला. बरं आपण होता काय झालोत काय आनंद मानावा ना. असं नाही बाबाच काहीतरी पुण्य आहे त्यांनी झालो म्हणावा. मी झालो मेलो. तुम्ही झालं नाही. रोहिदादान केले तुम्हाला दोनदा. हे पडले तिथं जाऊन रडले. उगं बोलता बोलता आजी दादा म्हणले रोहित दादाला माझ्यामुळे आले तुम्ही निवडून. आज चुलते पुतणी ते बघतील काय करायचं आपल्याला काय घेणे. जेच रडत बसले मग अशी मग आपण फडवणीचे पाय सोडिनात. म्हणजे देतो बा तुला आमदारकी. मग साधलं 1-1.5 वर्ष कसं तरी सत्तेत. आता परत दादाने दुसऱ्यांदा चित्ती मुंड केलं. मंगेश दादा डाव माहित चित्त मुंड्या तालमीतला यांनी केलं ना त्यांना. आज शेवटी किती रन निघले आणि किती नाही निघले. जिंकली ना मॅच. मग परत रडत बसली ती. मग म्हणले आता काय करता काहीतरी पुनर्वसन करा. सभापती केलं. आणि सभापती कसले मी तुम्हाला सांगितलं. सांगण्याचा हेतू माझा तुम्हाला हा होता. मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो की आगामी 2 तारखेपर्यंत यांच्या गप्पाला वाव देऊ नका. यांच्या गप्पा ऐकू नका. यांचा कोणी सांगायला त्याचा ऐकू नका. आला त्याचा दामटून पाठवा. आणि आपलं एकच काम आहे की त्या स्टेजवर बसलेले उमेदवार नसून या स्टेजवर बसलेले सगळे उमेदवार आहेत. पुढे बसलेले सगळे उमेदवार आहेत. या माता भगिनी सगळे उमेदवार आहेत. इकडे बसले तरुण वर्ग उमेदवार आहे. असं समजून सगळ्यांनी एकजुटीनं त्याला वज्रमुठ म्हणतो आपण ती करायची. आणि उद्याच्या 2 तारखेला मी उमेदवार समजून वार्डात गल्लीत चौकात चहाटेला टपरीव जिथं संधी मिळेल तिथं आपलं काम सांगा. तिथं दादाच काम सांगा. शरद पवार साहेबांची भूमिका सांगा. आपले उमेदवार कसे चांगले ते सांगा. यांचं कशा पद्धतीने काळा बाजार आहे ते सांगा. निर्भीडपणे जर तुम्ही वार्डात फिरलात, निर्भीड तुम्ही जर जनतेत उतरलात, लोकांना जर तुम्ही ताकद दिली तर जनता मत दिल्याशिवाय राहणार नाही. आणि इथली सत्ता 100% आपल्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. म्हणून मी जाता जाता एवढं सांगेल
की आपण ग्रामीण भागातले आहात, शहरात सर्वांना सांगा, नातेवाईकाला सांगा, आपण भाड्यानं असेल तर घरमालकाला सांगा, आणि आपल्या घरी भाडेकरी असतील तर त्यांना सांगा, मित्रांना सांगा, विद्यार्थ्यांना सांगा, कॉलेजच्या पोरांना सांगा, सगळ्याला सांगा की येत्या 2 तारखेला आपले चिन्ह आहे तुतारी, आणि 24 नगरसेवकांपैकी एक आपले कुंडल राळेवात हे फक्त मशालीवर आहेत. बाकी आपल्या प्रत्येक वार्डात 2-2 तुतारी वाजणारा माणूस आहे, आणि वरचं मत आपल्याला नगराध्यक्षाला द्यायचंय. एका माणसाला आता माझ्या माहितीनुसार 3 बटणं दाबायचे. मसनी मला वाटतं 2 असत्या, नगर परिषद अध्यक्षाला 3 आहेत, 3 मशनी आहेत. म्हणजे 3 मशनी 3 बटणं दाबायचे. जिथे जिथं तुतारी वाजणाऱ्या माणसाचं चिन्ह दिसन ते दाबायचंय. इथून मागे दुसऱ्या तुतारीनं आपला बराच घात केलाय, ती तुतारी आता बाहेर गेली, त्याच्यामुळे एक चांगला संकेत आपल्याला मिळालाय. आणि कुंडलच्या वार्डामध्ये फक्त 2 तुतार्या, वरच्या नगराध्यक्ष पदाची, खालची नगरसेवक पदाची, आणि त्याच्या खालची मशाल, एकच मशाल आहे. बाकी सगळे आपल्या तुतारीत लक्षात ठेवा. उमेदवारांची ओळखी रोहितदादा त्यांच्या भाषणाच्या अगोदर करून देतील, त्यांचं राजकीय कामकाज सांगतील. पण जाता जाता